म्हणून तर आपल्याकडे माणूस मेल्यावर मागून असं करतात पा वारा घालतात प्रेताला. गंज उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली, मोकळ्या मनाने निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. तो मडक्यावाला म्हणतो माय मागे येईन, कस काय जातो, मी नाही का पुढं. तो म्हणतो तू दिसला पाहिजे ना, म्हणला मडक्यात धुरका आला केलाय, धुराधुराने ये, पण इकडे तिकडे जाऊ नको. मग तो म्हणला भूक लागली, मग भात बांधून आणला, भूक लागली मग म्हणजे काय आला. म्हणलं खाऊ कुठं, आम्ही थांबवतो तिथं खायन पुढं जाय. म्हणून प्रेताला ही सगळ्याजवळ दगड का म्हणतो ते, मग त्याच्या इकडं यानं यायचं नाही. काय जगाचं भरोसा, क्षणभंगुरी नाही. पण काही चिंता बिंता काही करायची नाही. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा आज गायकवाद कोणी जन्मंडपवाले, मागशिष्टीवाले, कीर्तनाला बसलेले, महिला पुरुष बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, जुगारे बिगारे, पुढारी बडारी. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. मी कीर्तनाला गेलो ना, नाव नाही घेतलं. सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि एकच वाक्य सांगतो, एकच वाक्यात बारीक आहे का. हरणांचे कळप आहेत, हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. हत्तींचे कळप आहेत, पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. गायांचे कळप आहेत, पण सगळ्या गाया कपिला नाहीत. आणि सगळ्या कपिला गाय आहेत, पण सगळ्या गाया कपिला आहेत, पण कामधेनू नाही. जंगलात अनेक झाडं आहेत, पण कल्पतरू नाही. अनेक साधू होऊन गेले, पण भाऊंसारखे नाहीत. साधू जाऊ द्या, साधूला ऊत आला. आता साधू काय, आता कोणी अजून 10 वर्षांना ज्याला लय साधू होती ना, अजून 10 वर्षांना बायका मिळालं साधू नाही, तेच नाही. पण महाराजांची एक भाषा आहे, नदीचं पाणी, कोणाचंही पाणी कुडूनही वाहू द्या, ते सागरालाच मिळतं. पाणी कुडूनही वाहू द्या, ते सागरालाच मिळतं. ते नदीला आलं काय, ओढ्याला आलं काय, नाल्याला आलं काय, कुडूनही वाहणारं पाणी सागराला जातं. आणि कुणाचीही पूजा करा, पांडुरंगालाच जाते. गायीची पूजा करा, पांडुरंगाला जाते. तुळशीची पूजा करा, पांडुरंगाला जाते. सगळ्याच्या पूजा करा, सागराचं पाणी तिथे जाणार. महिला मंडळ कानातलं करा, नाही तर गळ्यातलं करा, गळ्यातलं करा नाही तर पायातलं करा, पायातलं करा नाही तर कानातलं करा, कानातलं करा नाही तर नाकातलं करा. मूळ त्याचं सोनंच आहे. फक्त ज्यानं त्यानं त्याचं नाक पाहून नत करावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट, बस क्या नाकाची, त्यानं नत केली, 7वा आयोग आला. आणि मागचा फरक मिळाला, ते येड्यावानी नथ घेऊन आलं. नाकाचा अंदाज नाही, नतच गुसानं त्यानं दामन तापावला, नागपुडीत घातलं. नाही, ज्याने त्याने ज्याच्या आईसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे. महाराजांची भाषा हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तिथं काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या महाराज, का जेवलेलं ताट धुवायचंच नाही, असं लुटून द्यायचं. असा नवरा मिळाला, भांडे घासायला जायला लागली दुसऱ्याची. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतकी गरिबी काढली, शाळेत जर कधी नोटीस आली सहल जाणार आहे, तर त्या मुलीनं खाली मान घालायची. का, माझी आई मला सहलीला पैसे देऊ शकत नाही. तिला असा नवरा मिळाला महाराज, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे त्याचं. असं बरळायचं नाही, माझंच वाईट काय झालं, माझंच वाईट काय. काही लोक शिपाई म्हणून कामाला लागले, पण अभ्यास करून क्लास 1 झाले. काही पैसे भरून क्लास 1 झाले, सापडले तर तांबड्यात घरी आली. सप्त्यामध्ये कौतुक करावं ते पहिलं पंगत घालणाऱ्यांचं. कारण गरीब माणसं पंगत घालतात, श्रीमंत माणसं जवळजवळ ह्याला पडत नाही. पंगती सहसा सामान्य माणसाची आहे का श्रीमंताची आहे? श्रीमंत अवलादी नाही घालीत पंगत, जळालं त्यांचं. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा, ताटल्या खाता का निवांत जेवा. बावळट नाही. शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवाय सांगा बरं, तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं पाची तीच का आला, काय तुझ्या चहा वाचून काय कोणचं चाललंय, कप मुजी ती याडपाट. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे.
हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. बरं त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंस्ट्रक्शन मध्ये, तुम्ही कोणत्या घरात जा, सोफा सेटचं टोक आणि किचनचं टोक इक्वलच आहे. इंजिनियरनं सुद्धा कंस्ट्रक्शन किती भारी करेल. कोणत्या घरात जा तुम्ही, ते मॉडेल ह्या मॉडेलला खिडकीतून दिसलंच पाहिजे असं. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. चहा आहे का? अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि मग त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे. आग लावतो. अन्नदान गरिबाने झाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि याचा पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 लिहा.